नमस्कार मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की एक फक्त सोपं काम की रोज सकाळी कोमट लिंबू पाणी पिणं तुमचं आरोग्य, त्वचा, पचन आणि इम्युनिटीमध्ये चमत्कारी बदल घडवू शकतं तर होय, फक्त 30 दिवस। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 30 दिवस नियमित लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात नेमके काय बदल होतात, कोणत्या समस्या कमी होतात आणि रोज याचे सेवन करताना काय काळजी घ्यावी लागते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी देणार आहे काही खास टिप्स ज्यांच्या मदतीने हा उपाय अधिकच परिणामकारक बनेल। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। नंबर 1, त्वचा सुधारते आणि चमकते। लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं। हे एक महत्त्वाचं अँटीऑक्सिडंट असून ते आपल्या शरीरात कोलॅजन तयार करण्यास मदत करतं। कोलॅजन हे त्वचेसाठी अत्यंत गरजेचं प्रोटीन आहे, जे त्वचेला तरुण, टवटवीत आणि घट्ट म्हणजेच टाईट ठेवण्याचं काम करतं। वय वाढलं तरी त्वचेला त्या ग्लो आणि इलॅस्टिसिटीमध्ये टिकवून ठेवण्यामध्ये कोलॅजनचा मोठा वाटा असतो। दररोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं ही एक अतिशय सोपी पण परिणामकारक सवय आहे। नियमित सेवनामुळे चेहऱ्यावर एक नैसर्गिक उजळपणा म्हणजेच नॅचरल ग्लो दिसून येतो। या व्यतिरिक्त लिंबू पाण्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पिंपल्स, ॲक्ने आणि त्वचेवरील डागधब्बे हळूहळू कमी होऊ लागतात। तसंच लिंबू पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवतं, ज्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्वचा कोरडी किंवा निर्जीव वाटत नाही। मित्रांनो, त्वचेला जेवढं हायड्रेशन मिळेल तेवढी ती उजळलेली आणि सजीव दिसते। या सवयीचा खरा परिणाम तुम्हाला एक दिवसात दिसणार नाही, पण जर तुम्ही 1 महिना सातत्याने लिंबू पाणी प्यायचं ठरवलं तर त्याचे स्पष्ट बदल तुम्हाला आरशात पाहताना जाणवतीलच। त्वचेत सुधारणा, चेहऱ्यावर उजळपणा आणि एक फ्रेश लुक हे सगळं मिळवण्यासाठी कोणतीही महागडी क्रीम आता वापरण्याची गरज नाहीये। नंबर 2, पचन सुधारतं आणि गॅस ॲसिडिटी कमी होते। मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये चुकीचा आहार, ताणतणाव आणि अपुरा व्यायाम यामुळे पचनाच्या तक्रारी झपाट्याने वाढल्या आहेत। अन्न घेतल्यानंतर लगेच गॅस होणे, पोटात जडपणा जाणवणे, वारंवार ढेकर येणे किंवा छातीत जळजळ होणे अशा समस्या आता अगदी सामान्य झाल्या आहेत। हे त्रास आपल्या शरीरातील पचन संस्थेच्या असंतुलनाचे द्योतक आहेत। अशा परिस्थितीत एक साधा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे लिंबू पाणी। लिंबूमध्ये असणारे ॲसिडिक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स हे आपल्या पचन संस्थेचे कार्य सुधारण्यास मदत करतात। विशेषतः सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात। लिंबू पाणी पचन संस्थेचं नैसर्गिक ल्युब्रिकेशन सुधारतं, ज्यामुळे अन्न सहजपणे आणि पूर्णपणे पचण्यास मदत होते। यामुळे अन्नातील पोषक तत्वे शरीराद्वारे योग्य प्रकारे शोषले जातात आणि शरीर अधिक कार्यक्षमतेने काम करतं। उपाशीपोटी लिंबू पाणी घेतल्याने विशेषतः हे फायदे होतात। एकतर बद्धकोष्ठता कमी होते। लिंबू पाण्यातील ॲसिड आणि पाण्याचा मिलाप हा आतड्यांच्या हालचालींना चालना देतो, त्यामुळे मल विसर्जन सुलभ होते आणि पोट साफ राहते। ॲसिडिटी कमी होते। जरी लिंबू ॲसिडिक असलं तरी शरीरात तो अल्कलाईन प्रतिक्रिया देतो, त्यामुळे जळजळ, आंबट ढेकरा आणि ॲसिड रिफ्लक्स यांसारख्या त्रासांपासून दिलासा मिळतो। तसंच मित्रांनो, यामुळे पोट हलकं वाटतं। अन्न नीट पचल्यामुळे पोटात गॅस तयार होत नाही आणि जडपणा जाणवत नाही। शरीर अधिक ऊर्जायुक्त आणि हलकं वाटू लागतं। नंबर 3, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं। हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असून ते शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेला बळकट करतं। व्हिटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींचं म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्सचं कार्य सुधारतं। या पेशी शरीरात येणाऱ्या संसर्गजन्य घटकांशी लढण्यासाठी अत्यंत गरजेच्या असतात। त्यामुळे लिंबू पाणी नियमित घेतल्यास शरीराला सर्दी, खोकला, ताप, घसादुखी आणि त्वचेवरील इन्फेक्शन यांसारख्या संसर्गापासून नैसर्गिक संरक्षण मिळू लागतं। दररोज सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिणं ही एक अत्यंत उपयुक्त सवय ठरते। जर तुम्ही सातत्याने 30 दिवस लिंबू पाणी घेतलं तर तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तुम्ही सहजपणे आजारी पडत नाही। हे केवळ आजार टाळण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर शरीराची संपूर्ण कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतं। लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी लिंबू पाणी हा एक स्वस्त, सुलभ आणि साईड इफेक्ट्स नसलेला उपाय आहे। औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा शरीर स्वतः आजारांशी लढेल अशी ताकद निर्माण करणं हे अधिक शाश्वत आणि आरोग्यदायी आहे आणि यासाठी लिंबू पाणी एक प्रभावी माध्यम ठरू शकतं। नंबर 4, शरीर डिटॉक्स होतं। आपण दररोज जे अन्न खातो आणि पाणी पितो त्यातून शरीरात हळूहळू विषारी घटक जमा होऊ लागतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात। अशा घातक घटकांपासून शरीराला मुक्त करण्यासाठी लिंबू पाणी हा एक प्रभावी नैसर्गिक उपाय आहे। लिंबू पाणी लिव्हर, किडनी आणि रक्त स्वच्छ करण्यात मदत करतं, ज्यामुळे शरीरातील डिटॉक्स प्रक्रिया सुरळीत होते। नंबर 5, वजन कमी करण्यास मदत।
जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर लिंबू पाणी हा एक सोपा, नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. लिंबू पाण्यात असणारे व्हिटॅमिन सी आणि ऍसिडिक घटक शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात. चयापचय क्रिया जितकी जलद असेल तितक्या अधिक प्रमाणात शरीर कॅलरीज जाळतं, ज्याचा थेट फायदा वजन कमी होण्यासाठी होतो. याशिवाय लिंबू पाणी पिल्यामुळे शरीरातील अल्कलाइन बॅलन्स निर्माण होतो, जो फॅट स्टोरेज कमी करण्यास उपयुक्त ठरतो. विशेषतः सकाळी उपाशीपोटी कोमट लिंबू पाणी घेतल्यास शरीराची फॅट बर्निंग प्रोसेस सुरू होते. रात्रभराच्या उपासानंतर सकाळी घेतलेलं लिंबू पाणी शरीरात एक नवा ऊर्जेचा प्रवाह निर्माण करतं आणि अतिरिक्त साठवलेली चरबी हळूहळू वापरली जाऊ लागते. यामुळे केवळ वजन कमी होत नाही तर शरीर अधिक हलकं, ताजं आणि सक्रिय वाटू लागतं. वजन कमी करताना नैसर्गिक मार्गाचा अवलंब करणं हे सर्वात शाश्वत आणि सुरक्षित पद्धत असते आणि त्यासाठी लिंबू पाणी हे एक उत्तम पर्याय आहे. नंबर 6. ऊर्जा वाढते, थकवा कमी होतो. खूप लोकांना सकाळी उठल्यावर आळस वाटतो आणि काही जण दिवसभर थकवा, सुस्ती आणि ऊर्जा कमी असल्याने त्रस्त असतात. अशा वेळी लिंबू पाणी हा एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय ठरतो. लिंबू पाणी शरीराला आवश्यक हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्स पुरवतं, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि ऊर्जा स्तर वाढतो. त्यामुळे सकाळपासूनच शरीराला एक ताजीतवानी आणि ऍक्टिव्ह सुरुवात मिळते आणि दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटतं. नंबर 7. हिरड्या आणि दात निरोगी राहतात. लिंबू पाण्यात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सिट्रिक ऍसिडमुळे ते काही अंशी दातांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. विशेषतः जर लिंबू पाणी थेट पिलं गेलं तर त्यातील ऍसिड दातांच्या वरच्या सुरक्षात्मक थराला म्हणजेच एनॅमलला नुकसान पोहोचवू शकतं. त्यामुळे लिंबू पाणी पिताना स्ट्रॉचा वापर करणं आणि त्यानंतर पाणी गुळला करणं हे सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरतं. मात्र दुसरीकडे लिंबू पाण्याचे हिरड्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी घटक हिरड्यांतील इन्फेक्शन, सूज आणि लालसरपणा कमी करण्यात मदत करतात. तोंडात साचलेल्या हानिकारक बॅक्टेरियांवर नियंत्रण ठेवून लिंबू पाणी तोंडाची स्वच्छता नैसर्गिकरित्या सुधारतं. त्यामुळे नियमित आणि योग्य पद्धतीने लिंबू पाणी घेणं हे हिरड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, विशेषतः जेव्हा इतर तोंडाच्या स्वच्छतेच्या सवयींचीही योग्य साथ दिली जाते. नंबर 8. शरीर हायड्रेट राहतं. कोणतेही नैसर्गिक पेय जर शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करत असेल तर त्यामध्ये लिंबू पाण्याचा प्रथम क्रमांक लागतो. साधं पाणी शरीरासाठी अत्यावश्यक आहेच, पण त्यात लिंबू मिसळल्याने त्याचे पोषण मूल्य आणि आरोग्यदायी फायदे अधिक वाढतात. लिंबू पाण्यातील व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि अल्कलाइन गुणधर्म शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात आणि एकाच वेळी शरीर डिटॉक्स करण्यासही मदत करतात. उन्हाळा असो वा हिवाळा, आपल्या शरीराला दररोज पुरेसं पाणी मिळणं आवश्यक आहे. पाणी हे पेशींना पोषण देण्यासाठी, शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि अवयवांची कार्यक्षमता योग्य ठेवण्यासाठी आवश्यक असतं. आणि पाण्यामध्ये लिंबू मिसळल्याने हायड्रेशनसह अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा मिळतात, जसं की त्वचेला नैसर्गिक ग्लो, पचनक्रिया सुधारणा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं. त्यामुळे लिंबू पाणी हे फक्त एक पेय नसून आरोग्य टिकवण्याचं प्रभावी साधन आहे. लिंबू पाणी पिताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. लिंबू पाणी शरीरासाठी फायदेशीर असलं तरी त्याचा अतिरेक टाळावा. दिवसातून जास्तीत जास्त 1 ते 2 वेळा लिंबू पाणी पिणं पुरेसं आहे. मात्र अधिक वेळा ते घेतल्यास शरीरात आम्लता म्हणजेच ऍसिडिटी वाढू शकते किंवा पचनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. लिंबू पाण्यात नैसर्गिक ऍसिड असतं, जे दातांच्या इनॅमलवर परिणाम करू शकतं. म्हणूनच लिंबू पाणी नेहमी स्ट्रॉने प्या. त्यामुळे ते थेट दातांवर लागत नाही आणि दात सुरक्षित राहतात. तसेच लिंबू पाणी घेतल्यावर साध्या पाण्याने गुळणा करणं अत्यंत फायदेशीर आहे. जर तुम्हाला ऍसिडिटी, अल्सर किंवा पोटदुखी यांसारख्या पचनाशी संबंधित समस्या असतील तर लिंबू पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण लिंबूमधील आम्ल म्हणजेच ऍसिड काही वेळा या त्रासांना वाढवू शकते. शक्य असेल तेव्हा लिंबू थंड पाण्यात न टाकता कोमट पाण्यातच पिळा. कोमट पाणी शरीरात लवकर शोषले जाते आणि पचनासाठीही अधिक उपयुक्त ठरतं. हे शरीर डिटॉक्स करण्यात आणि पचन सुधारण्यात अधिक प्रभावी ठरतं. आता मित्रांनो, लिंबू पाणी बनवण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया. अर्धा लिंबू घ्या. अर्धा लिंबू 1 ग्लास पाण्यासाठी पुरेसा आहे. 1 ग्लास पाणी उकळवून कोमट करावं. हवं असल्यास त्यात 1 चमचा मध तुम्ही टाकू शकता. मधाचेही अनेक फायदे आहेत. मध शरीराला ऊर्जा देतं आणि फॅट बर्निंगला चालना देतं. पण मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मध नेहमी कोमट पाण्यातच टाकावं. उकळत्या पाण्यात टाकल्यास त्याचे पोषण मूल्य नष्ट होऊ शकतं. तसेच मित्रांनो, हे सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास सर्वोत्तम आहे. झोपेतून उठल्यावर पहिले लिंबू पाणी प्यायल्यास शरीर शुद्ध होण्याची प्रक्रिया सुरू होते. हे पचन सुधारते, शरीर डिटॉक्स करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. त्यानंतर 20 ते 30 मिनिटांनी तुम्ही न्याहारी करू शकता.
तेव्हा मित्रांनो, फक्त 30 दिवस रोज सकाळी लिंबू पाणी पिल्याने तुमचं आरोग्य, त्वचा, वजन, पचन सगळं बदलू शकतं. स्वतः एकदा करून पहा आणि अनुभव नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.